जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 13 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 8 ते 10 हजार क्रेटची झालेली आहे आणि बाजारभाव जी संकरित व्हरायटी आहे त्याला बाजारभाव साधारण 200, 400, 450चा बाजारभाव मिळतो आहे आणि जी गावठी टोमॅटो म्हणजे साऊ टोमॅटो आहेत त्याला बाजारभाव साधारण 150 ते 200 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे। टोमॅटोच्या मार्केटमध्ये सध्या टोमॅटोचा माल थोडासा खराब होण्याचं प्रमाण जास्त आहे। उन्हाळा अतिशय तीव्र असल्यामुळे टोमॅटोच्या बाजारभावावर अधिक प्रमाणामध्ये परिणाम होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे योग्य प्रकारे नियोजन करत असतात, परंतु सध्या इतर ठिकाणचा आवक आहे, मालाची गुणवत्ता ढासळलेली आहे, त्यामुळे त्याचा परिणाम बाजारभावावर निश्चित होतोय आणि या ठिकाणी हे सगळं करत असताना शेतकरी बांधवांना 13 मार्च 2026 रोजी टोमॅटोला नेमका बाजारभाव काय मिळतोय हे आपण व्यापारी बांधवांकडून समजून घेणार आहे। चांगल्या संकरित व्हरायटीला बाजारभाव 350, 400, 450 असा मिळतोय असं माहिती मिळते। आपल्यासोबत व्यापारी बांधव आहेत। गोलपसाहेब नमस्कार। आज 13 मार्च 2026 गावठी टोमॅटोला बाजारभाव कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती? गावठी टोमॅटो 150 पासून ते एकदम हायेस्टमध्ये 250 रुपयापर्यंत विकलं आहे। एखादं वक्कल जे नवीन आणि मोठा माल आहे तो माल 250 रुपयापर्यंत विकला। आणि जी संकरित व्हरायटी आहे म्हणजे विरांग त्याला कमीत कमी आणि जास्तीत जास्त काय बाजारभाव? विरांग म्हणजे जे साईजमध्ये जुने माल झालेत ते 200 रुपये, 200 ते एकदम सुपर विरांग जे येतात आता असे डॉलरमध्ये ते माल विकले 450 रुपयापर्यंत हायेस्ट। साधारण आवक किती झाली असेल? आवक आज जास्त होती, एक 12-13 हजार कॅरेटची आवक होती। काय शेतकरी बांधवांना काय आव्हान कराल? उन्हाळा कडक आहे, विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय, काय सूचना कराल? माल थोडेसे नरम पडत आहेत उन्हाळा असल्यामुळे। थोडंसं साऊ ह्या व्हरायटीचा विषय कसा आहे, साऊ थोडंसं जेवढं म्हणजे आज तोडलेलं आज आणता आलं तर आज आणा आणि जे उद्या आणणार ते एखाद दिवस थोडासा लवकर करा जेणेकरून माल नरम पडणार नाही। आणि दुसरा विषय की मालाची थोडीशी ग्रीडिंग करून आणा। बाजार कमी असल्यामुळे काही शेतकरी थोडीशी ग्रीडिंग करत नाही, तर ती ग्रीडिंग झाली पाहिजे जेणेकरून त्यांना बाजार चांगला भेटेल। आता बाजार वाढतील का असेच राहतील? बाजार आता आपण 2-3 महिने झाले बघतोय अशाच याच्यात 300 ते 500, 300 ते 500 अशाच रेंज, 500वर जातात, 400, 300 अशीच रेंज चालू आहे। कारण सगळीकडे माल चालू आहेत, लोकल पण आत्ता पण लोकल माल चालू आहेत, लोडिंग कुठेही चालू नाही आहे। आपल्या मार्केटमधून लोडिंग चालू नाही आहे बिलकुल। सध्या जो इथं टोमॅटो मार्केट विक्रीला येत आहेत साधारण कुठल्या भागामधून येतात? तर आपल्या इकडे आज बीड, त्याच्यानंतर इकडे कर्जत जामखेड, इकडे समजा घोटी आपलं लोकल पट्टा बोटा लोकल पट्टा तर आहेच। त्याच्यानंतर वैजापूर साईड आज एक गाडी वैजापूरवरून आली होती, म्हणजे जवळपास 200 किलोमीटर आहे वैजापूर। इतक्या लांबून आपल्याकडे माल येतात, बाहेरचे माल खूप आहेत, जवळपास 70% माल आपल्याकडे आत्ता बाहेरचा चालू आहे, 60 ते 70%। आता जे दूरवरचे शेतकरी येत आहेत कधी कधी त्यांची अशी तक्रार असते की बाजारभाव ठरतो एक आणि नंतर माल खाली करताना मात्र थोडीशी घासाघीस होते किंवा व्यापारी आणि शेतकरी वादावादी होते, ती थांबायला हवी ना। आता याच्यात काय होतं, समजा त्यांनी जो दाखवला आहे तो माल जर निघाला तर व्यापारी पण काही कमी जास्त करत नाही, आणि जर माल जो दाखवला आहे तो नाही निघाला तर मग त्याच्यात हे होतं, समजा माल जर मोठा दाखवला, माल जर छोटा निघतोय तर मग त्याला आपण हे नाही ना करू शकत। जो माल छोटा आहे, ज्या छोट्या मालाचे जे बाजार जसा माल दाखवाल तसाच सगळे क्रेट निघाले पाहिजेत, जसा माल दाखवाल तसेच निघाले पाहिजे। थोडासा ठीक आहे, थोडंफार असतं इकडे तिकडे ते ठीक आहे, पण समजा जर सुपर मालाचे बाजार त्यांना आपण 450 रुपये दिलेत आणि माल जर 400 रुपयासारखा निघत असेल किंवा जर माल छोटा निघत असेल तर मग त्याचे बाजार नक्कीच थोडेफार कमी होणार। काय बाजारभाव वाढण्याची शक्यता? वाढण्याची तर काही शक्यता दिसत नाही आहे सध्या तरी, असेच 400-500। शेतकरी बांधवांनो, यंदाचं टोमॅटोचं सीझन काही प्रमाणामध्ये चांगलं गेलं, काही प्रमाणामध्ये तोट्यामध्ये गेलं। सध्याचे जे बाजारभाव आहेत 200, 250, 300, 450 हे जे बाजारभाव त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांचा होणारा खर्च हा अगदी तोंडाला तोंड मिळतो आहे, परंतु गावठी टोमॅटो आहे जे साऊ किंवा गुरु याचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडलेलं आहे। आता या ठिकाणी ही जी विरांग व्हरायटी आहे हे अतिशय सुपर एक नंबरचा माल आहे, याला बाजारभाव चांगल्या मालाला 300, 350, 400, 425 पर्यंतचे बाजारभाव आहेत। शेतकरी बांधवांनो, मालाची चांगली निवड करा,
चांगली निवड करून आणली, प्रतवारी केली की शेतकरी व्यापारी यांच्यामध्ये तुतुमिमी होत नाही आणि संबंध चांगले राहतात. नारायणगावचे व्यापारी बांधवसुद्धा शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देतात. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी यांचं देखील काम खूप चांगलं राहिलेलं आहे आणि म्हणूनच नारायणगावचे टोमॅटो मार्केट एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय हे जे व्यापारी बांधव आहेत, ज्यावेळेस शेतकऱ्याकडचा माल घेतात त्यावेळेस त्याचं सॉर्टिंग करून भरत आहेत का जेणेकरून त्याला बाजारभाव चांगला मिळावा. शेतकऱ्याकडून जे क्रेट घेत आहेत ते साधारण 20 किलो टोमॅटो 2 किलो क्रेटचं वजन असतं. त्याचबरोबर ज्यावेळेस व्यापारी टोमॅटोची विक्री करतायत त्यावेळेस त्यांचं 25 किलो 27 किलो अशा प्रकारामध्ये असतं. शिवाय त्याला कागद वगैरे लावलेला असतो, माल चांगला पुसून वगैरे निवडून केलेला असतो. त्यामुळे त्यांनासुद्धा 4 पैसे त्याच्यामध्ये अधिकचे मिळू शकतात. शेतकरी बांधवांनो, आपण मालाची प्रतवारी चांगली करा, माल निवडून आणा. माल निवडून चांगला आणला तर 4 पैसे अधिकचे मिळू शकतात. व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्यांचा दुवा घ्या. जे शेतकरी दूरवरनं येत आहेत, वाहन सावकाश चालवा. सध्या बिबट्याचा उपद्रव देखील आहेच आहे. सगळी काळजी घ्या आणि व्यापारी बांधवांनो पुन्हा तीच विनंती, आपण शेतकऱ्यांचा दुवा घ्या. बाजारभाव अधिकचा वाढेल याबाबतची तुम्ही देखील काळजी घ्या. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.